रामकृष्ण. सर्वप्रथम संगमेश्वरी भजन मंडळ यांचे आभार मानतो. कौतुक करावं तेवढं थोडे आहे, कारण हा असा भव्य दिव्य उत्सव तुम्ही सहज पार पाडता हे पाहिल्यानंतर, आणि विशेष आज भावलं म्हणाला म्हणजे महिला भजन मंडळ. जवळजवळ मला वाटतं 10-15 मंडळांचा इथे सत्कार झाला. आतापर्यंत आम्ही संपूर्ण रत्नागिरी जिल्हा आणि रायगड जिल्ह्यामध्ये जवळजवळ प्रत्येक तालुक्यामध्ये आम्ही बांधणी केली आहे. महाराष्ट्र अखिल भजन संप्रदाय हितवर्धक मंडळाची संघटना नवीन बांधली आहे आणि त्या ठिकाणी आम्ही हजर राहिलो. पण एवढी महिला भजन मंडळ आजपर्यंत आम्ही पाहिली नव्हती. अतिशय अभिमान वाटला. पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून करावं तेवढं कौतुक थोडं आहे. आज हा अतिशय सुंदर दुग्ध शर्करा योग असा आहे. 2 वर्षापूर्वी मला वाटतं या ठिकाणी आमचे गुरुवारी आले होते. मला त्यावेळी यायला मिळालं नव्हतं, पण या मंडळाचे आणि मी आभार मानेन. सोनजाई ग्रामदेवी मंदिर त्यांनी ही जी जागा आपल्याला दिली आहे कार्यक्रमासाठी, आणि मला विशेष अभिमान वाटतो की या ठिकाणी या मंदिरामध्ये 3-4 वेळा अधिक मी कार्यक्रम केलेले आहेत. मला त्यांनी सुसंधी दिलेली आहे. सगळ्यांचे आभार मानतो. मुख्य कारण एवढंच आहे, आज सगळ्यांना शुभेच्छा देतो गुरुपौर्णिमेच्या. आणि आम्ही कशासाठी इथे आलो हे सगळ्यांना आवर्जून सांगतो. अखिल भजन संप्रदाय हितवर्धक मंडळ ही आपल्या भजनी कलावंतांची संघटना यापूर्वी महाराष्ट्र प्रासादिक भजन मंडळ परिषद म्हणून या नावाने आम्ही चालू केली होती. 1989 पासून जवळजवळ कोरोनापर्यंत व्यवस्थित ही संघटना चालली होती. परंतु कोरोनाच्या काळामध्ये काही कारणामुळे आमचं ऑडिट वगैरे राहिलं. त्याच्यानंतर ती संघटना म्हणजे ते नाव रद्दबातल झालं आणि म्हणून त्यांनी आम्हाला या नवीन नावाने ही संघटना परत चालू करण्यासाठी त्यांनी आम्हाला संधी दिली. अखिल भजन संप्रदाय हितवर्धक मंडळ संपूर्ण महाराष्ट्रातील भजनी कलावंत, नुसता कोकणापुरता मर्यादित नाही, मुंबईपर्यंत नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रातील भजनी कलावंत या संघटनेच्या आधारे एका छताखाली यावा हा आमचा मुख्य हेतू आहे. आणि आजपर्यंत हा जो भजनी कलावंत उपेक्षित राहिला आहे. महाराष्ट्र शासनाच्या दरबारी जो काय मान मिळायला हवा तो भजनी कलावंतांना अजूनपर्यंत मिळालेला नाहीये, आणि तो मिळावा त्यासाठी ही संघटना आम्ही कार्यरत आहोत आणि त्यासाठी ही संघटना बांधणी आम्ही करत आहोत. आमच्या आता ध्येय आणि उद्दिष्ट काय आहे ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. महाराष्ट्र राज्यातील सर्व भजन कलाकार, युवा, वादक, कोरस मंडळी यांना एका छत्राखाली आणणे हा आमचा पहिला हेतू आहे. महाराष्ट्र शासनाच्या कलाकारांसाठी असणाऱ्या विविध योजनांचा लाभ, योजना आता किती आहेत आपल्याला कोणाला माहिती नाही. कलावंतांसाठी कितीतरी योजना महाराष्ट्र सरकारतर्फे राबवल्या जातात, पण त्याच्यातून भजनी कलावंत आतापर्यंत उपेक्षित राहिला. हल्ली आम्हाला मानधन मिळायला लागलं. या मानधना व्यतिरिक्त सुद्धा अनेक पुरस्कार जे दिले जातात, आजपर्यंत एकाही भजनी कलावंताला कुठला पुरस्कार मिळालेला नाही. भजनी कलावंतांना शासनाच्या कोट्यातून जी घरं मिळतात त्या अद्याप कधी मिळालेली नाही. अशा अनेक योजनांचा लाभापासून आजपर्यंत आम्ही वंचित राहिलो. याला कारण काय, तर आपण सगळेजण, आम्ही जरी ही कला म्हणत असलो तरी भजन कला ही राज्य दरबारी तिला मान्यता नाहीये. म्हणजे आपल्याला राजाश्री अजून मिळालेला नाही, लोककला म्हणून तिला मान्यता मिळालेली नाहीये, आणि ती मान्यता आम्हाला मिळावी हा आमचा पहिला प्रयत्न आहे आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. आमच्या प्रत्येक भजनी कलेतील प्रत्येक जो कोण आहे, आमचा बुवा आहे, आमची कोरस मंडळी आहे, आमचे वाजवणारे आहेत, वाजपी आहेत, त्या सगळ्यांना मानधन मिळायलाच हवं हा आमचा हेतू आहे. ज्येष्ठ कलाकार मानधन योजनेत बुवा वादकांसोबत कोरस मंडळींनाही समाविष्ट करण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करणे, आणि हे सगळे आम्ही आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या आजपर्यंत 4-5 वेळ मंत्रालयामध्ये दिलेले आहेत, अधिवेशनामध्ये दिले आहेत, आपल्या नेत्यांकडे दिलेले आहेत. अद्याप हल्ली चालू झाले आवाज उठवायचं. हल्ली बघा या अधिवेशनामध्ये बऱ्याच आमदारांनी आपल्या या मागण्यांसाठी आवाज उठवले.
म्हणजे सुरुवात झालेली आहे, पण आपल्याला जोपर्यंत लोककलेचा दर्जा मिळत नाही तोपर्यंत आपण न्यायाने काही मागू शकत नाही. ही आपली अडचण आहे आणि त्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे. ज्येष्ठ सर्व कलाकारांसाठी विमा कवच देणे. आता भजनी कलावंत कुठेही लांब लांब प्रवासाला जातात गाडीने वगैरे, अशा वेळी जर समजा एखाद्याचं काही अपघात झाला काय झाला तर त्यांना विमा कवच मिळावं. हे सगळ्या कलावंतांना बाकीच्या मिळतं ते आम्हालाही मिळावं. आम्ही वेगळं काही मागत नाही आहोत. व्यापक पातळीवर सर्व कलाकारांना एकत्र आणण्यासाठी भारतीय भजन संमेलन भरवणे. 2 वर्ष झाली आम्ही लागोपाठ भारतीय भजन संमेलन भरवत आहोत बघा. यावर्षी झालं आणि गेल्या वर्षी अखिल भजन संप्रदाय आपला भजन संमेलन, भारतीय भजन संमेलन. बाकीची सगळ्यांचे संमेलन होतात बघा. आपल्या नाटककारांचं संमेलन होतात, साहित्यवाल्यांची संमेलन होतात, पण भजनीवाल्यांचं आतापर्यंत झालं होतं भजनी कलावंतांचं. तो प्रयत्न आम्ही केला आणि 2 वर्ष आम्ही लागोपाठ संमेलन भरवली आणि त्यासाठी आम्ही मंत्री लोकांना त्या ठिकाणी बोलावून आमची व्यथा मांडलेली आहे. हळूहळू सगळं आपल्याला पदरात पाडून घ्यायचं आहे आणि त्यासाठी आम्हाला तुम्ही सगळ्यांनी संघटित होण्याची गरज आहे. भजन मेळावे, भजन महोत्सव, ढोलबारी महोत्सव हे सुद्धा 2 वर्ष आम्ही भजन महोत्सव भरवले. अगदी गावापासून प्रत्येक तालुक्यामधून प्रत्येक जिल्ह्यामधून आम्ही कलाकारांना त्या ठिकाणी व्यासपीठ उपलब्ध करून दिलं होतं. त्या रत्नागिरीचे होते, तुमच्या गोवाघरचे होते, दापोलीचे होते, सिंधुदुर्गातले होते, रायगड मधले होते कलाकार. त्या सगळ्यांना आम्ही एक वेगळं म्हणजे राजकीय स्टेज म्हणतात ते आम्ही दिलेलं आहे बघा. आणि तो आमचा प्रयत्न आहे. जिल्हानिहाय बैठकांचे नियोजन करून संघटनेची उद्दिष्टे सर्वात शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवणे. आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे प्रत्येक तालुक्यामध्ये आम्ही आमच्या संघटनेची स्थापना केलेली आहे, शाखा उघडलेली आहे. या अगोदरच आम्ही या ठिकाणी येणार होतो संगमेश्वर तालुक्यामध्ये, पण त्यावेळी आम्हाला आमच्या मित्रांनी सगळ्यांनी सांगितलं की आपण एक विशिष्ट एक वेळ ठरवू आणि त्यावेळी आणि तो सुवर्णयोग आज आलेला आहे. आज आम्ही तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की ही जी अखिल भजन संप्रदाय हितवर्धक मंडळ संस्था आहे त्याचे तुम्ही सगळेजण सभासद व्हा आणि आम्हाला बळ द्या की जेणेकरून आपली ही भजन कला हिला सरकारतर्फे न्याय मिळाला पाहिजे, राजाश्रय मिळाला पाहिजे, लोककला म्हणून तिला मान्यता मिळायला पाहिजे. हा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी आम्हाला बळ द्या असे मी तुम्हाला सगळ्यांना कळकळीची विनंती करतो. आणि यासाठी कदाचित आपल्याला भजनी कलावंतांना सगळ्यांना एक भव्य दिव्य मोर्चाचे आयोजन करावं लागेल आणि तो दिवाळीच्या मानाने हा मोर्चा आम्ही आयोजित करणार आहोत. त्यावेळी या संगमेश्वर तालुक्यामधून कमीत कमी 1000 लोक तुम्ही या मोर्चामध्ये सामील व्हा असं मी तुम्हाला आवाहन करतो. जेणेकरून हे आजपर्यंत आम्ही जो उपेक्षित राहिलो तो आमचा न्याय हक्क आम्हाला मिळायलाच हवा, यासाठी आपल्याला सरकारकडे भांडायचं आहे. एवढं सांगून बाई माहिती आपले अध्यक्ष देतील तुम्हाला. मी पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती करेन, सगळ्यांचे आभार मानेन की तुम्ही सगळेजण आज या ठिकाणी आलात. अतिशय आनंद वाटला. त्याचप्रमाणे आपल्या संगमेश्वरी भजन मंडळाने हा जो काय भव्य दिव्य सगळ्यांचा सत्कार केला आहे, सगळ्यांना एकत्र जमवलं आहे, त्यामुळे त्यांचेही आभार मानतो. सोनजाई देवस्थान मंडळाचे आभार मानतो आणि मी इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.